सर नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तयारीला घेऊन एक आढावा बैठक झालेली आहे. कशा संदर्भात ही बैठक होती? आम्ही केंद्र सरकारला विनंती केली होती. मी स्वतः माननीय देशाचे पंतप्रधान मोदीजी यांना विनंती केली होती की कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे काही रोड नेटवर्क आपल्याला तयार करायचं आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग असतील किंवा इतर महत्वाचे मार्ग असतील याकरता केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि त्या दृष्टीने माननीय गडकरी साहेबांनी आज त्या पत्रावर बैठक घेतली. जवळपास 8 प्रमुख रस्ते जे म्हणजे संभाजीनगरकडनं नाशिकला येणारे रस्ते असतील, नागपूरकडनं येणारे रस्ते असतील, धुळ्याकडनं येणारे रस्ते असतील, इकडे गुजरातकडनं येणारे रस्ते असतील, मुंबईकडनं येणारे रस्ते असतील, पारघरकडनं येणारे रस्ते असतील, असे सगळे जे रस्ते आहेत की ज्याचा जास्तीत जास्त उपयोग हा कुंभच्या काळामध्ये होणार आहे आणि प्लस काही अंतर्गत रस्ते देखील राष्ट्रीय महामार्गाकडे आहेत. अशा सगळ्या रस्त्यांच्या विकासाच्या संदर्भात आज ही बैठक झालेली आहे आणि माननीय गडकरी साहेबांनी जवळपास या सगळ्या रस्त्यांना तत्वतः आज मान्यता दिलेली आहे. लवकरच त्याचा डीपीआर करून त्याला निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते काम देखील पूर्ण करण्यात येईल. यामुळे कुंभच्या काळामध्ये जो काही प्रचंड मोठा ट्रॅफिक अपेक्षित आहे त्या ट्रॅफिक करता विस्तारित रोड नेटवर्क हे आपल्याला उपलब्ध होणार आहे.